नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये AIB 21चं पास जो रिझल्ट जो तुमचा लागलेला होता, पास रिझल्ट लागलेला होता ज्या विद्यार्थ्यांचा आणि त्याच्या पुढे अंडरटेकिंग लिहिलेलं होतं. सो खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर पास जो रिझल्ट आहे तो कधी येणार आहे? अंडरटेकिंग कधी हटणार आहे? याची व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप पास हा जो रिझल्ट आहे, ओन्ली पास कशा पद्धतीने करू शकतो, त्याची माहिती सांगणार आहे आणि स्टेप बाय स्टेप पुढे हे पण सांगणार आहे, कशा पद्धतीने माझा जो रिझल्ट आहे, तो फक्त पास असा दिसत आहे. तो कशा पद्धतीने दिसत आहे त्याची संपूर्ण माहिती यामध्ये सांगणार आहे. जसं की आपण थंबनेल सुद्धा दिलेला आहे. पास अंडरटेकिंग, पास रिझल्ट म्हणजे अंडरटेकिंग हा शब्द आहे, जो वर्ड्स आहे तो गेलेला आहे आणि आता फक्त पास हा शब्द म्हणजे पास हे फक्त दोन्हीही वर्ड्स आता राहिलेलं आहे. ते कशा पद्धतीने आहे ते एकदा सांगतो. त्यानंतर कोणती व्हिडिओ तुम्हाला बघायची आहे, त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रोसेस करा. तुमचा सुद्धा जो रिझल्ट आहे पास म्हणून आलेला असेल किंवा काही विद्यार्थ्यांना मेल सुद्धा आला असेल किंवा AIBची जी वेबसाईट आहे ती ओपन करून कशा पद्धतीने करायचं आहे, तेच सांगत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. नॉर्मली जर आपण बघितलं तर AIBचं AIBच्या वेबसाईटला आलो आहोत. वेबसाईटला आल्याच्या नंतर लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुमचा लॉग इन आयडी, पासवर्ड, कॅप्चा कोड आणि लॉग इन या बटनवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मी तुम्हाला एक दाखवत आहे, की पहिला जो आपला रिझल्ट जो लागलेला होता AIB 21 चा जो रिझल्ट रिझल्ट आणि पास अंडरटेकिंग अशा पद्धतीने तुम्हाला दिसत होतं. आता तुम्हाला हे पास फक्त पाहिजे, अंडरटेकिंग नाही पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी केलं नसेल, तर रिझल्ट या बटनवरती टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन दिसेल आणि अपलोड एनरोलमेंट सर्टिफिकेट हा ऑप्शन दिसेल. तर अपलोड एनरोलमेंट सर्टिफिकेटवर ज्या विद्यार्थ्यांची सनद आलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी प्रोव्हिजनल सनद वगैरे अप्लाय वगैरे करायचं आहे. ते कशा पद्धतीने करायचं आहे त्याची व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. कोणती व्हिडिओ आहे ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. आता माझं जर आपण बघितलं तर आपण त्यावरती चेक केल्याच्या नंतर AIBचं 21चं तुम्हाला सर्व नाव, रोल नंबर, ॲप्लिकेशन आयडी, रिझल्ट स्टेटस या सर्व गोष्टी तुम्हाला त्यामध्ये त्या विंडोमध्ये दिसतात आणि अपलोड एनरोलमेंट सर्टिफिकेट असं ऑप्शन तुम्हाला येतो. त्यामध्ये तुम्हाला प्रोव्हिजनल सनद आलेली आहे ती तुम्हाला अपलोड करावी लागते. ओके. ती झाल्याच्या नंतर ती प्रोसेस पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर आज मी जर बघितलं तर जे AIBची पोर्टल ओपन केल्याच्या नंतर मला मेल सुद्धा आलेला आहे. तो सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. ओके. सो हे अगोदर पाससाठी जे आता बघितलं आपण तिथं पास दिसत आहे. अंडरटेकिंग हा वर्ड्स गेलेला आहे. ओके. या रिझल्टवरती क्लिक केल्याच्या नंतर कशा पद्धतीने विंडो दिसत आहे, माझे रिझल्ट कशा पद्धतीने दिसत आहे, तो सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. पण इथे बघा तुम्हाला दिसतंय अपलोड एनरोलमेंट. ओके. अपलोड एनरोलमेंट म्हणजे सनद वगैरे तुम्हाला अपलोड करायची आहे. कशा पद्धतीने करायचे त्याचे व्हिडिओ पुढे दाखवत आहे. ती तुम्ही बघा जेणेकरून सर्व डाउट्स त्यामधून क्लिअर होतील. आणि विदिन 1 और 2 वीकमध्ये तुमचा जो हा पासचा जो ऑप्शन आहे तो येऊन जाईल आणि अंडरटेकिंग जो आहे ते अंडरटेकिंग निघून जाईल. ओके. खूप विद्यार्थी विचारत होते, की सर अंडरटेकिंग हा शब्द असाच राहणार आहे का? तर नाही, तो निघून जाईल, पण हे स्टेप्स तुम्हाला करावी लागेल. ओके. आता माझ्याकडे ऑप्शन फक्त एकच दिसतोय हा पास जो की आता नवीन रिझल्ट आलेला आहे. तर पास फक्त आहे. रिझल्टवरती क्लिक करा. तुम्हाला पूर्ण जे विंडो कशा पद्धतीने दिसत आहे ते तुम्हाला एकदा मी आता दाखवतो. ओके. त्या अगोदर जो मेल मला रिसीव्ह आलेला आजच आलेला आहे 11:27 AM म्हणजे 11:30 वाजताच हा मेल आलेला होता. अपडेट ऑन युअर AIB 21 रिझल्ट. दिस इज टू डिअर कॅन्डिडेट. दिस इज टू inform that your result have been updated fast. You are requested to kindly log in the portal, verify the same. म्हणजे तुमच्या पोर्टल लॉग इन करायचं आहे. पोर्टल लॉग इनच्या केल्याच्या नंतर रिझल्ट वरती क्लिक करायचं आहे. रिझल्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर कशा पद्धतीने विंडो दिसत आहे ते एकदा तुम्हाला यामध्ये मी दाखवते. सो तुम्हाला मेल सुद्धा येईल. मेल आल्याच्या नंतर तुम्ही पोर्टल चेक करू शकता. त्यामध्ये काय दिसत आहे ते सुद्धा तुम्हाला एकदा मी यामध्ये दाखवतो. यामध्ये जर आता AIB 21 चा रिझल्ट हा पहिला जो आपला रिलीज झालेला होता, त्यामध्ये जर आपण बघितलं सर्व विद्यार्थ्यांचं पास, अंडरटेकिंग अशा पद्धतीने होतं. आता इथे तुमचं नाव आहे, इथे तुमचा फोटो आहे. ड्यू टू सिक्युरिटी रिझन त्यासाठी हे मी हाईड
केलेला आहे. ओके. यामध्ये आपल्याला असाच रिझल्ट आलेला होता पास आणि अंडरटेकिंग. हा अंडरटेकिंग कशासाठी आहे? कारण की ए-आय-बी 21चं पूर्ण फिलअप तुम्हाला इन्फॉर्मेशन करायची आहे. एनरोलमेंट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर हा जो अंडरटेकिंग जो शब्द आहे, जो वर्ड आहे तो निघून जाईल. आता माझा रिझल्ट जर आता मी बघितलं, पहिलं पास अंडरटेकिंग होतं. आता जो रिझल्ट नवीन आलेला आहे, जो की मी बघितलेला पोर्टलमधून, तर आता इथे फक्त दिसत आहे पास. ओके. यामध्ये फक्त पास दिसत आहे. सो तुम्हाला त्या गोष्टी जे मी सांगत आहे व्हिडिओ ती तुम्हाला बघावी लागेल. त्या पद्धतीने तुम्हाला ती केली असेल तर तुमचं पासचा रिझल्ट हा तुम्हाला येऊन जाईल. इथे तुमचं नाव आहे, फादर्स नेम, रोल नंबर, जो काही ॲप्लिकेशन आयडी आहे, एनरोलमेंट नंबर, फोटो, सिग्नेचर ह्या जसं आहे तसेच असणार आहेत. फक्त इथे तुमचं पास हा रिझल्ट आता आलेला आहे म्हणजेच अपडेट झालेला आहे. अंडरटेकिंग जो वर्ड्स होता तो गेलेला आहे. आणि इथे चेक केल्याच्या नंतर मी बघितलं तर पास हा रिझल्ट आता तुम्हाला दिसेल. ओके. सो ही इम्पोर्टंट अपडेट आहे. तुम्ही एकदा चेक करा प्रॉपरली जेणेकरून तुमचे प्रॉपरली त्या पासचं तुम्हाला दिसून येईल. ओके. जो अंडरटेकिंग हा जो वर्ड्स आहे, तो कशा पद्धतीने तुम्हाला घालवायचा आहे, ते एनरोलमेंट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावी लागेल. प्रोव्हिजन सनद आली असेल तर अपलोड करा. ओके. आणि ए-आय-बीचं 21चं तुम्ही एक्झाम पास झालेला आहात, तर ती जी डिटेल्स आहे पूर्ण तुमचा रोल नंबर असेल, तुमचा ॲप्लिकेशन आयडी असेल, तुम्ही पास हा जो टॅब आहे तो तुम्हाला दिसेल. सो ह्या सर्व गोष्टी प्रॉपरली त्या असतील, तर प्रॉपरली ठेवा किंवा फिलअप करायचं असेल तर फिलअप करू शकता. म्हणजे कसे जे तुमचं प्रिंट डॉक्युमेंट तुम्ही करता रिझल्टची त्याच्या बाजूला अपलोड एनरोलमेंट सर्टिफिकेट हा ऑप्शन असेल. हे तुम्ही व्हिडिओ बघा. यामध्ये सर्व स्टेप बाय स्टेप प्रॉपरली व्हिडिओ सांगितलेले आहे. 9 मिनिटाचीच व्हिडिओ आहे. ही व्हिडिओ बघा. तुमचे डाउट्स क्लिअर होतील. आपल्या चॅनलला अवेलेबल आहे ए-आय-बी 21 पास अंडरटेकिंग स्टुडंट तुमचं एनरोलमेंट सर्टिफिकेट कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे आणि ते अपलोड केल्याच्यानंतर पास हा आणि अंडरटेकिंग हा जो वर्ड आहे तो तुमचा निघून जाईल. ओके. सो ए-आय-बी 21चं पास हा रिझल्ट नॉर्मली आलेला आहे आणि त्याच्यामध्ये अंडरटेकिंग जे आहे तो वर्ड्स हा निघालेला आहे. त्यासाठीच ही व्हिडिओ बनवलेली आहे. जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावी लागेल. अर्धवट व्हिडिओ बघाल तर तुम्हाला काहीही समजणार नाहीये आणि नंतरला परत क्वेशन तुम्ही विचारणार आहातच. ओके. सो डेफिनेटली क्वेशन वगैरे विचारा. नक्की आन्सर करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला प्रॉपरली व्हिडिओ बनवले असेल तर नक्की त्याला लाईक करा आणि पुढे सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांना या तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ पुढे शेअर करा. थँक सो मच.